राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। 10 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येणार। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली। राज ठाकरेंचा घणाघात तर आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं असल्याचाही गंभीर आरोप। मोठ्या वादविवादानंतर अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं नवी दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट। आधी मतदार याद्या शुद्ध कराव्यात आणि मगच निवडणुका घ्याव्यात, विरोधकांची एकमुखी मागणी। फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येनंतर रामराजे विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर वाद विकोपाला। पक्ष सोडावा लागला तरी बेहत्तर, मात्र रणजितसिंह यांच्यासोबत जाणार नाही, रामराजेंचा निर्वाणीचा इशारा। राज्यातील प्रोजेक्टच्या डेडलाईनवरनं मुख्यमंत्री आक्रमक। अधिकारी आणि कंत्राटदारांची खरडपट्टी। 2.5 वर्षात कामं पूर्ण करण्याची तंबी। पार्थ पवारांपाठोपाठ अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा। बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवार नशीब आजमावणार असल्याची शक्यता। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांवरच्या हृदय शस्त्रक्रियेनंतर अजित पवारांकडून प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त, तर सुप्रिया सुळेंकडूनही लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना। जुन्नरसह अहिल्यानगरमधल्या बिबट्यांचं स्थलांतर करण्याच्या हालचाली। अन्य राज्य आणि वंतारामध्ये बिबट्यांचं स्थलांतर करणार, तर बिबट्यांच्या नसबंदीचेही प्रयत्न सुरू, मुख्यमंत्र्यांची माहिती।